भरभरून त्यांना शुभेच्छा द्यावं आणि भविष्यामध्ये त्यांचा जो प्रवास राजकीय सुरू आहे आणि जिथे आम्ही सगळे त्यांना बघण्याची इच्छा आम्ही ठेवतो, त्यांचा पूर्ण कारभार बघितल्यानंतर मला विश्वास आहे एक दिवस आमच्या मनात जिथे आम्हाला निलेशजींना पाहायचं आहे ते नक्कीच निश्चित तिथे पोहोचणार. आज खरं म्हटलं तर ह्या मतदारसंघासाठी किंवा जिल्ह्यासाठी कोकणासाठी सुवर्ण काळ. निलेश साहेबांचे 1.5 वर्षामध्ये जो काही कारभार, कामाची पद्धत, विधिमंडळामध्ये त्यांची भाषणं हे पाहिल्यानंतर कुडाळ मालवणच्या प्रत्येक नागरिकाला अभिमान वाटत असेल की आम्ही 2014 नंतर परत एकदा ह्या मतदारसंघाला योग्य लोकप्रतिनिधी आम्ही निवडून दिला असं तुम्हाला निश्चित पद्धतीने आता अनुभव येत असेल. आम्ही कुडाळडोळ्याने पाहतो निलेशजींचा भाऊ म्हणून, एक कार्यकर्ता म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून मला खरंच मनापासून अभिमान वाटतो की ते ज्या पद्धतीने प्रत्येक प्रश्न विधिमंडळामध्ये, ज्या पद्धतीने शिवसेना पक्षामध्ये वावरतायत, कारभार सांभाळतायत, मतदारसंघाच्या प्रत्येक विषयाला न्याय देत आहेत, विधिमंडळामध्ये आजच्या तारखेला त्यांची होणारी भाषणं, हे मला विश्वास आहे की विधिमंडळामध्ये जे पहिले 3 क्रमांकामध्ये वक्ते आहेत त्याच्यामध्ये तुमच्या कुडाळ मालवणचे आमदार आहेत. आणि ही फक्त माझ्या तोंडाने ऐकलेलं कौतुक नाही, पण विधिमंडळामध्ये असलेली चर्चा. आणि म्हणून असंख्य गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. निलेशजीने काम करतात कसे, निलेशजी कसे आहेत आपल्या सगळ्या जणांना माहिती आहे. आणि आज ज्या पद्धतीने आम्ही सगळेजण, सन्मान्य राणे साहेब खासदार आहेत, निलेशजी आहेत, मी आहे, आम्ही सगळेजण सत्तेमध्ये सहभागी आहोत. गेली 10 वर्ष 14 ते 24 पर्यंत जो संघर्षाचा काळ आम्ही सगळ्या जणांनी पाहिला, अनुभवला, त्यानंतर सिंधुदुर्गच्या जनतेने परत एकदा आम्हाला आशीर्वाद दिला आणि आज आम्ही तुमच्या सेवा करण्यामध्ये दिवस रात्र घालवतो. आणि म्हणून आम्ही तुम्हाला विश्वास देतो, कुडाळ मालवणचे सगळे मतदारांना, ते आता तुम्ही बिलकुल चिंता करू नका. पुढची 25 वर्षाचा लोकप्रतिनिधी तुम्ही 2024ला निवडून ठेवलेला आहे. या मतदारसंघामध्ये काही कधी कमी पडणार नाही आणि आम्ही पडून देणार पण नाही. आणि कधी कमी पडलो तर आम्हाला माहिती आहे निलेशजी आम्हाला स्वस्त पण बसून देणार नाही. आणि म्हणून यापुढे आपण विश्वास ठेवा. बघा आजचा दिवस किती चांगला आहे. निलेशजींचा वाढदिवस आहे. आज दुपारी आपल्या सिंधुदुर्गासाठी, कोकणासाठी 2 महत्वाचे निर्णय झालेले आहेत. आज दुपारी 3 वाजता आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात आंबा, काजू या संदर्भात बैठक झाली. सन्मान्य राणे साहेब असो आणि सगळे लोकप्रतिनिधी कोकणाचे आम्ही तिथे होतो. आंबा, काजू संदर्भात जी काही नुकसान भरपाई झाली आहे ती ही अधिवेशन 25 तारखे संपण्याच्या अगोदर सरकार मदत करणार, हा विश्वास आमच्या मुख्यमंत्री साहेबांनी राणे साहेबांच्या उपस्थितीत दिलेला. त्याचबरोबर आपलं चिपी विमानतळ, ते आपल्या सगळ्यांच्या मनात प्रश्न होता की आम्हाला हैदराबाद जायला मिळतं, पुण्याला जायला मिळतं, पण मुंबईला जायला मिळत नाही चिपीत. आजच आमचे 4:30 वाजता आमची कॅबिनेटची बैठक झाली आणि आज त्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये राज्य सरकारच्या वतीने 100% सबसिडी देऊन आपलं चिपी विमानतळ आता मुंबईसाठी जाण्यासाठी सज्ज झालेलं आहे. हा एवढं चांगलं सुवर्ण काळ दिवस आहे.
म्हणजे मला वाटतं निलेशजींना ह्याच्यापेक्षा मोठा वाढदिवसाची भेट होऊच शकत नाही असं मानणाऱ्यापैकी मी. म्हणून चांगला सुवर्ण काळ आमच्या कोकणासाठी आम्ही तुम्हाला सांगतो. आम्ही सगळ्याच्या सगळ्या आज सकारात्मक पद्धतीने राज्य असो केंद्र असो, आता बघा आम्हाला आंब्याच्या संदर्भात नुकसान आपल्याला घेऊन यायची होती, मग आम्ही फक्त राज्य सरकार म्हणून नाही, सन्मान्य राणे साहेब पण गेल्या आठवड्यात देशाच्या कृषी मंत्र्याकडे गेले. राणे साहेबांनी पत्र दिलं की आमच्या कोकणातल्या आंबा बागायतदारांबद्दल आपण त्यांना मदत करावी. आणि केंद्रामध्ये प्रत्येक मंत्री किंवा असा कुठलाही मंत्री नाही जो राणे साहेबांना नाही बोलत नाही. म्हणून राज्य सरकारची तर मदत मिळेल, पण केंद्राची पण मदत राणे साहेबांच्या माध्यमातून मिळणार आहे. आणि म्हणून मी आपल्याला विश्वास देतो, कुठल्याच बाबतीमध्ये आता आमचं कोकण मागे राहणार नाही, कुठल्याच बाबतीमध्ये आम्ही कमी पडणार. अजून 4 वर्ष आहेत 2029 विधानसभा आणि लोकसभेला. प्रत्येक बाबतीमध्ये कोकण असेल सिंधुदुर्ग असेल ह्याला अग्रेसर कसं ठेवायचं यासाठी आम्ही सगळेजण मैदानात आहोत. फक्त निलेशजींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने खरं म्हटलं तर आम्ही खूप या जानेवारी पासून ते आतापर्यंत सतत निवडणुकीच्या मध्ये आम्ही सगळे होतो. मग राणे साहेबांच्या साठी जी रॅली मोठी सिंधुदुर्गात निघाली त्या निमित्ताने एकत्र आहोत. पण सातत्याने जे काय अनुभव प्रत्येक निवडणुकीमध्ये मिळत गेले ते सगळे अनुभव नजरेसमोर ठेवून मी आपल्याला सांगेन की आम्ही ताकदीने तुमच्या सगळ्यांसाठी एकत्र उभे आहोत. कोणीही आम्हाला हलवू शकत नाही आणि विरोधक तर आमच्या समोर टिकवू शकत नाही अशी परिस्थिती आज सिंधुदुर्गाची आहे. बघा, आपण सिंधुदुर्गच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा 25 सदस्य बिनविरोध करून आपण लोकांनी दाखवलेला आहे. म्हणजे विरोधकांचा पालापाचोळा होता आपल्या समोर, उभे राहत नाही. पण ह्या निमित्ताने मी आपल्याला सांगेन की जिल्ह्यामध्ये अगर काय जिल्ह्यासाठी कोकणासाठी अगर काय चांगलं होत असेल तर खुल्या डोळ्यांनी आणि प्रामाणिक मनाने ते स्वीकारायला आपण सगळ्यांनी शिकलं पाहिजे. चांगल्याला चांगलं म्हणणं हे माणुसकीचा धर्म जसा आपण म्हणतो तसा अगर कोकणासाठी सिंधुदुर्गासाठी जसं सामंत साहेबांनी म्हटले 10 वर्षापासून जे काय अपेक्षित होतं ती गती आपण पकडत नव्हतो. चव्हाण साहेब मंत्री झाल्यानंतर थोडा फरक पडला, पण जे काय अपेक्षित विकास आपल्याला पाहिजे होता तिथपर्यंत आपण पोचत नव्हतो. सिंधुदुर्गाच्या जनतेने 10 वर्ष अनुभव घेतला, सगळ्यांना आजमावून पाहिलं, मग त्यांना कळलं की सिंधुदुर्गाचा विकास करायचा असेल तर सन्मान्य राणे साहेबांच्या नेतृत्वाशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि म्हणून आम्हाला सगळ्यांना परत एकदा संधी दिलेली. म्हणून आम्हालाही माहिती आहे आमच्याकडून काय जे चुका झाल्या ते परत काय होणार नाही. म्हणून आम्ही सगळेजण एकत्र पद्धतीने आज काम करायला तयार आहोत. पण जिल्ह्यामध्ये एक विशिष्ट पद्धतीने काही लोक बसतात, चर्चा करतात, संध्याकाळी बसतात, कुठेही बसतात हेही आम्हा लोकांना कळतं. आणि मग चर्चा करत असताना हे सगळं जे काय चांगलं चाललंय त्याच्यामध्ये मिठाचा खडा कसा टाकायचा तेवढा एककलमी कार्यक्रम काही लोकांची इथे सुरू असतो. सतत तोच विचार, जिल्ह्याच्यासाठी काय चांगलं व्हावं ह्यासाठी एकत्र येणार नाही, जिल्ह्याच्या विकासासाठी आम्हाला काहीतरी हातभार लावावं, आम्हाला मदत करायची ह्याच्यासाठी मदत कधीही फोन करणार नाही. आम्ही कुठे चुकत असलो तर येऊन आम्हाला सांगावं की नितेशजी तुम्ही चुकताय, निलेशजी तुम्ही चुकताय, चला आपण ह्या गोष्टी तुम्ही सुधारा, तेही करणार नाही. पण सतत आमच्या सगळ्यांमध्ये भांडणं लावणं, काड्या टाकणं हे सतत काही लोकांचं सतत काम सुरू असतं. आम्ही जे काय 3-4 महिने पाहिलं, नगरपालिका निवडणुका झाल्या, जिल्हा परिषद झाल्या, नगरपालिकेच्या जिल्हा परिषद पर्यंत ती लोक कॉमन आहेत.
नगरपालिकेला संशय आला, जिल्हा परिषदला ती नावं कन्फर्म झाली की हो हीच आहे, याच्यापेक्षा आता वेगळी कोण नाही. सातत्याने आमच्या सगळ्यांमध्ये वाद निर्माण करून आपले पोळी भाजण्याचा असंख्य मोठा कार्यक्रम आमच्या जिल्ह्यामध्ये सुरू आहे. तो कुठे ना कुठेतरी थांबला पाहिजे, हे आवर्जून ह्या व्यासपीठाच्या निमित्ताने तुम्हाला सांगतो. आम्हाला माहिती आहे की आमची भाषणं ऐकत असतील जिथे बसलेल्या, आणि आता तर रात्रीचे 10 वाजले, जास्त समजत असेल भाषण, जास्त समजत, आणि म्हणून समजून घ्यावं. आदरणीय रवी चव्हाण साहेब असतील आणि आमच्या कुटुंबामध्ये पण वाद लावण्याचे असंख्य कार्यक्रम सुरू असतात सातत्याने. पण चव्हाण साहेब असतील, आमचे राणे साहेब असतील, निलेशजी असतील, आम्ही सगळेजण. चव्हाण साहेब हा मनाने अतिशय स्वच्छ माणूस. भारतीय जनता पक्ष शिवाय त्यांना काही दुसरं कळत नाही, ते पक्षाची निष्ठावान असलेले ते आहे. आणि मग त्यांच्या आणि आमच्यामध्ये सतत दरी निर्माण करण्याचं काम, त्यांच्या आणि निलेश साहेबांमध्ये सतत दरी निर्माण करण्याचं काम, आणि त्यांच्या आणि राणे साहेबांमध्ये सतत निर्मित करण्याचं काम जे काही जण करतायत ते वेळीत थांबवावं, हे आवर्जून ह्या निमित्ताने मी सांगेन. आवर्जून असंख्य व्यासपीठावर बसलेल्या लोकांना चांगलं माहिती आहे मी काय बोल, आणि मुद्दामून हा विषय छेडला पण आहे. कारण का आम्हाला काम करायचं, आता विकास करायचा. सन्मान्य राणे साहेबांच्या आमच्याकडून फार अपेक्षा आहे. आम्ही विधिमंडळात जात असताना, मंत्रिमंडळात जात असताना, निलेशजी असतील, मी असेल, सगळे कार्यकर्ते ज्या ज्या पदावर आहेत, पक्ष चालवत असताना, जिल्हा बँक चालवत असताना, जिल्हा परिषद चालवत असताना, प्रत्येकाला मार्गदर्शन करण्याचं काम राणे साहेब करतायत. शेवटी निलेशजींनी म्हणजे सांगितलं, सिंधुदुर्गाची जनता आणि राणे साहेब हे एक अटूट नातं आहे, आणि आम्ही सगळेजण फक्त ते नातं जोपासलं आणि घट्ट करण्याचं काम आम्ही फक्त करतो. आम्ही कोणच इथे त्या नात्याच्या मध्ये येऊ शकत नाही, प्रयत्नही करू शकत. म्हणून काही जे लोक जे करतायत ना, त्यांना सांगेन आवर्जून वेळेत तुम्ही गप्प बसावं, शांत बसावं, आणि ह्या पुढे अशी कुठलीही मस्ती करू नये, एवढं मी तुम्हाला स्पष्ट. वेळोवेळी जेव्हा पदवा देण्याची वेळ येते, निवडणुकीच्या काळात असतं, सातत्याने काही ना काहीतरी गैरसमज व्हावं, हे एक कल्पित आहे. आणि ते पाहिल्यानंतर असं वाटतं आता तर पुढे 4 वर्ष तर निवडणुकाच नाही, आता काय चर्चा करणं किंवा काही गोष्टी करण्यासाठी तसं आम्हाला मोकळी काही 4 वर्ष आहेत. म्हणून मी एक तुम्हाला विश्वास देतो, एका बाजूला सिंधुदुर्गाचा विकास सन्मान्य राणे साहेबांच्या नेतृत्वात, रिने साहेबांच्या नेतृत्वात, आमच्या केसरकर साहेबांच्या नेतृत्वात निश्चित पद्धतीने होणार. पण काही लोकांबरोबर 4 वर्षामध्ये हिशोब पण चुकते होणार, हे आवर्जून ह्या निमित्ताने मी सांगेन, आवर्जून सांग. कणकवलीच्या नगरपालिकेच्या निमित्ताने मला तसं निवडणूक हारायला बिलकुल आवडत नाही, मी हरत पण नाही. पण कणकवलीचा निकाल लागल्यानंतर काही वेळ दुःख झालं, पण त्यानंतर एक बरं वाटलं की माझा पराभव झाला असला तरी तो निलेश राणेंच्या बरोबरच्या समोर झाला, मला काही प्रॉब्लेम नाही, काय प्रॉब्लेम नाही. शेवटी राणेच्या समोर राणे जिंकत असतील तर काय प्रॉब्लेम आहे त्याला. आणि आमचे विरोधक एवढे कमकुवत आहेत की आता आम्हाला अगर पराभूत करायचं असेल तर त्यांना राणेच लागतात, हे त्याच्यावरून सिद्ध झालेलं आहे. हे सिद्ध, ते स्वतःच्या ताकदीने जिंकूच शकत नाही. आणि म्हणून त्याचाही आम्हाला लोकांना काही वाईट वाटलं नाही. म्हणून आम्ही सगळ्या जणांनी ठरवलं की नाही, आता ह्या लोकांना संधी द्यायची नाही, फार वळवळ करणार. म्हणून आम्हाला काही विरोधकांचा विषय नाही, पण आमच्यातले काही 4-5 आमचे दत्ता सामंत साहेब नेहमी महाभारत रामायण करतात, तसं आमच्या इथे असे 4-5 विशिष्ट पद्धतीचे शकुनी मामा प्रत्येक तालुक्यामध्ये आहेत, तयार आहे, फळी आहे, एकदम टीम आहे पुरी शकुनी मामांची. एक गेला तर दुसरा, दुसरा झाला तर तिसरा, सगळे एकच्या मागे 3-4 आहे, आणि ते त्यांचं सतत तेच काम असतात. आणि म्हणून या निमित्ताने मी सांगेन की यापुढे आपला सिंधुदुर्ग जिल्हा हा कुठल्याही बाबतीमध्ये कधी कमी पडणार नाही, हा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने मी देणार आहे. आदरणीय निलेश राणे साहेब ज्या पद्धतीने आज विधिमंडळात आणि मंत्रालयात काम करतायत ना, मी जवळून पाहतो,
भाऊ म्हणून तर मला निश्चित पाहिजे. त्यांची भाषणं जेव्हा बघायला मिळतात किंवा सभागृहामध्ये वाचतो, समोरचे मंत्री सहकारी असले तरी उत्तर देताना कसे तरातरा कापतात हे मी अनुभव घेतलेला आहे. आणि लगेच माया बघून बोलतो, काय मला बघा सहन करा, आकडा उत्तर द्या काय बरोबर, आणि करा का व्यवस्थित आकड्यानुसार मुद्देसूर कसं मांडायचं हे आदरणीय निलेश राणे साहेब अतिशय चोख पद्धतीने करतायत. म्हणून मी आपल्याला ह्या निमित्ताने कुडाळ मालवणची जनता असेल, मतदार असतील, तुम्ही 10 वर्ष काय सहन केलं ना हे मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. इकडच्या अगोदरचे जे काही लोकप्रतिनिधी जे चुकून 2 वेळा निवडून गेले, मी तुम्हाला विश्वास देईल तो निलेश साहेबांचा कारभार बघितल्यानंतर तुम्हाला ते 10 वर्ष कधी तुम्हाला लक्षात पण राहणार नाही असं चांगलं काम निलेश राणे साहेबांच्या माध्यमातून होणार. आणि शिवसेना पक्षाचे असंख्य निष्ठावान काही वरिष्ठ लोक इथे आलेले आहेत. निलेश राणे साहेब एका बाजूने मतदारसंघासाठी ज्या पद्धतीने काम करतायत, त्याचबरोबर शिवसेना पक्षाला कोकणामध्ये बळकटी आणि ताकद देण्यासाठी तेवढ्याच ताकदीने काम करतायत हे मी तुम्हाला आवर्जून या निमित्ताने सांगतो. एकनाथ शिंदे साहेब कधी आमच्याशी बोलतो, आम्ही जेव्हा ते मुख्यमंत्री होते तेव्हा आम्ही आमदार म्हणून त्यांच्याकडे जायचो, म्हणून थोडे जवळीक त्या निमित्ताने झाले. कारण आमचा कॉमन टार्गेट एकच होता, उद्धव ठाकरे, म्हणून जायचो आम्ही कधी त्यांच्या. तेव्हा आमची चांगला त्यांच्यावर संवाद होता. आणि आज जेव्हा एकनाथ शिंदे साहेब भेटतात, नितेश एक सांगेन की निलेशजींचं काम अतिशय प्रभावी पद्धतीने पक्षासाठी आणि सभागृहामध्ये आणि मतदारसंघात चालतं. एक चांगला कार्यकर्ता, एक चांगला नेता शिवसेनेला निलेश राणे साहेबांच्या रूपाने मिळालेला आहे. याबद्दल आम्हाला सगळ्यांना त्यांचे साथीदार आणि त्यांचे सहकारी म्हणून सार्थ अभिमान आहे, सार्थ अभिमान. फक्त एकनाथ शिंदे साहेबांना आता याच व्यासपीठाच्या निमित्ताने सांगेन की कधी कधी नितेश राणे मंत्री म्हणून अगर कमी पडत असेल तर अजून एक मंत्री अगर माझ्या सहकार्य दिला तर काही हरकत नाही, काही हरकत नाही. शेवटी कोकणालाच फायदा आहे, आमच्या सिंधुदुर्गाचा फायदा आहे. आज आमदार म्हणून अगर निलेश साहेब एवढं ताकदीने काम करत असतील तर उद्या विचार करा, मंत्रीपदाच्या ह्या गाडीला अगर उद्या डबल इंजिन लागली तर सिंधुदुर्गाला तर बाबा कोणी थांबवू शकणार नाही, हा विश्वास तुम्हाला देतो. आणि म्हणून या निमित्ताने निलेशजींना शुभेच्छा देत असताना मी नेहमी म्हणतो, निलेश राणे हे राजकारणी नाही, त्यांच्या सगळ्या व्यासपीठाच्या सहकार्यानं सांग भाऊ म्हणून मी जे तेवढे त्यांना ओळखतो. तुम्ही किती त्यांच्यावर उठा बसा जेव्हा, नितेश राणेपेक्षा तुम्ही त्यांना ओळखू शकत नाही एवढं मी आत्मविश्वासाने तुम्हाला सांग. म्हणून प्रयत्न करा, चांगली गोष्ट आहे. पण निलेशजी ज्या स्वच्छ मनाने तुमच्या सगळ्यांवर प्रेम करतात, ताकद देतात, आपण सगळेजण त्या ताकदीने त्यांच्याबरोबर उभे राहा एवढंच मी ह्या निमित्ताने तुमच्याकडून अपेक्षा. तुम्ही निलेशजींना सांभाळा, तुम्हाला सांभाळण्याची जबाबदारी या त्यांच्या लहान भावाची आहे, हा विश्वास तुम्हाला ह्या निमित्ताने मी देतो. आणि म्हणून आज चांगल्या दिवशी जसं मी गर्दी पाहिल्यानंतर आमच्या निलेशजींनी सांगितलं की नितेश आम्हाला, मला आणि प्रामुख्याने आमच्या आईंना चिंता होती की एवढं वेळ लागतोय, फ्लाईट आम्हाला मुंबईवरून टेक ऑफ व्हायला वेळ लागला की लोकांना एवढं थांबायला लागणं. म्हणून नाही बाबा, आमच्याकडे एक लवचिंबक आहे दत्ता सामंत नावाचं, त्यांना टॅक्टिक आहे लोकांना कसं थांबवायचं आणि कसं सांभाळायचं. आणि सावंत साहेब बघा कसे चतुर आहेत, भाषणामध्ये कामाचा पाडा वाचून टाकला, मागे मला कळलं DPDCतून पैसे द्यायला लागते, सांगून टाकलंय की ही यादी आहे, आता मी ऍडव्हान्स मारला आता द्यायलाच लागणार. आणि निलेश साहेबांची यादी आल्यानंतर कोण नाही बोलणार आहे, आणि ते पण दत्ता सामंत साहेबांची काम आहेत. म्हणून सामंत साहेब आपल्याला सांगेल, आपण ज्या ताकदीने हा मतदारसंघ, मी तुम्हाला चांगला तुमचा, मी फार जवळून तुम्हाला म्हणजे राणे साहेबांनी इतका नाही पण थोडा जवळून तुम्हाला ओळखतो. तुम्ही ज्या पद्धतीने राणे साहेबांवर प्रेम केलाय, मी असंख्य लोक आता थोडं अनुभवायला थोडी संधी भेटत आहे. पण असे काही विशिष्ट कार्यकर्ते या जिल्ह्यामध्ये आहेत. मी सांगतो का आमची पिढी राणे साहेबांनी एवढे नशीबवान नाही.
आम्हाला कदाचित या पिढीला राणे साहेबांना जेवढे मानणारे जसे कार्यकर्ते आहेत, जे निस्वार्थी पद्धतीने पद मिळो नसो नाही मिळो, त्यांना भेटो नाही भेटो काय ना, राणे साहेब एकदा दिसले बस तेवढंच. मग 10 हत्तीचं बळ कशाला म्हणतात हे त्यांना बघितल्यानंतर आम्हा लोकांना कळतं. आणि त्याच्यातले आमचे दत्ता सामंत साहेब आहे. म्हणून सामंत साहेब, तुमची जी काय परीक्षा द्यायची आहे ना, ती तुम्ही त्या 2-5 वर्षामध्ये दिलेली आहे. आता मला विश्वास आहे तुम्ही निलेशजींना ज्या पद्धतीने ताकद देताय, निलेश साहेब त्याच ताकदीने तुमच्या बरोबर उभे आहेत आणि त्याच्याबरोबर आम्ही सगळे फ्री आहोत. राणे साहेबांच्या आशीर्वादाने आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत. आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले ह्या मतदारसंघाचे सर्वच लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते सगळ्यांना मी विश्वास, पालकमंत्री असलो तरी आम्ही सगळेजण एकत्र मिळून राणे साहेबांच्या मार्गदर्शनासाठी मध्ये काम करणारे आम्ही सगळेजण तुम्हाला सगळ्यांना मतदारसंघ म्हणून, कार्यकर्ते म्हणून, सहकार्य म्हणून कधीही काय कमी पडणार नाही एवढी काळजी आम्ही निश्चित पद्धतीने घेऊ. हा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देणार आहे. परत एकदा आमच्या निलेशजींना मनापासून तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. तुम्ही असेच मोठे होत राहा. आमची इच्छा, आम्ही 14 पासून 19 आणि 24 मला आठवतं, त्या 24ला मी आई आम्ही एकत्र बसून ज्या मतदारसंघाच्या कार्यकर्त्यांशी बोलत होतो, निकालाच्या दिवशी मला माझ्या निकालापेक्षा कुडाळ मालवणचा निकाल कसा लागतोय त्याच्यावर माझं लक्ष होतं. आणि तो जेव्हा लागला तो मी माझ्या निकालापेक्षा ती निवडणूक जिंकलो, ती निवडणूक जिंकल्यामुळे माझ्या कणकोलीपेक्षा मला समाधान वाटलं. एवढं मी आवर्जून तुम्हाला या निमित्ताने सांगितलं. कारण का माझ्या भावानी ज्या पद्धतीने जे काही संघर्षाचा काळ पाहिलाय ना, मी फार जवळून अनुभवलेला आहे. आणि आज जे काही त्याला वैभव त्याला भेटत आहे की तो अनुभवतोय, हा त्याचा खऱ्या अर्थाने त्यांचा अधिकार आहे. आणि ह्याच्याही पेक्षा अजून त्यांना पाहायचं आहे. ही तर मी बोलीन सुरुवात आहे, ही तर फक्त सुरुवात आहे. साहेबांनी जे काय मार्गावर आम्हाला सगळ्यांना दोघांना आशीर्वाद देऊन तुमच्यासारखी सोन्यासारखी लोक जे आम्हाला जोडून दिलेली आहे, आम्ही नेहमी दोघं म्हणतो नवीन लोक जोडायची आम्हाला गरजच नाही. तुम्हाला सगळ्यांना सांभाळणं, तुम्हाला ताकद देणं आणि तुमच्या बरोबर उभं राहणं हेच आमच्या दोघांचं काम आहे. आणि तेच आम्ही दोघं करण्याचा प्रयत्न करतो. म्हणून आपण सगळेजण आदरणीय निलेशजींना परत एकदा मी त्यांना वाढदिवसाची शुभेच्छा देतो. आपल्या सगळ्या जणांनाही, आपण एवढ्या मोठ्या संख्येने ते जमलात, आपल्या सगळ्या जणांना मनापासून आभार मानतो. इथेच थांबतो.